नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 8वी गणित प्रकरण पहिले प्रमेय परिमेय आणि अपरिमेय संख्या हे त्या प्रकरणाचं नाव आहे. तासिका तिसरी. पहिल्या 2 तासिकांच्या मध्ये पहिल्या तासिकेची मध्ये आपण संख्यांचे प्रकार, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या यातपर्यंत आलो. दुसऱ्या त्याचबरोबर त्या संख्यांना, पूर्णांक संख्यांना संख्या रेषेवरती कसं स्थान द्यायचं हा भाग बघितला. दुसऱ्या अभ्यास 1.2 मध्ये आपण त्या संख्यांचा लहान मोठेपणा, त्या गुणोत्तरामध्ये मांडलेल्या संख्या, भागाकारामध्ये मांडलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा असा हा भाग बघत गेलो आपण. आता या धड्यामधली तासिका क्रमांक 3. आता मात्र थोडंसं आपण अपरिमेय संख्यांना सुद्धा संख्या रेषेवरती कसं आणायचं. अपरिमेय संख्यांची ओळख जस्ट होते. तुम्हाला 8वी मध्ये शिकत आहात तुम्ही अपरिमेय संख्या. आता सध्यापुरतं फक्त तुम्ही या अपरिमेय संख्यांना आपण असं म्हणूया की त्या संख्यांची स्थापना संख्या रेषेवरती कसं करायचं. आता उदाहरणार्थ सराव संच 1.4. बऱ्याच गुणी विद्यार्थ्यांनी याच्यापूर्वीचा अभ्यास व्यवस्थितरित्या पूर्ण केला आहे आणि तो पाठवला आहे सुद्धा तपासणीसाठी. छान वाटलं, बरं वाटलं. सर्वजण अभ्यासात आहात, अभ्यास करत आहात, मनापासून शिकत आहात. तर इथं पान नंबर 5 वरती प्रश्न लिहिलेला अभ्यास सराव संचाचा 1.4 आहे. हा सराव संच 1.4 आणि ह्या सराव संचामध्ये पहिलं गणित वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. वर्गमुळात 3 दाखवण्यासाठी खालील कृतींची पायऱ्या पूर्ण करा आणि त्या योग्य रीतीने भरा असं रिकाम्या जागेच्या स्वरूपामध्ये त्यांनी हे गणित सोडवून दिलेलं आहे. वर्गमुळात 2 ही संख्या त्या संख्या रेषेवर कशी आणली हे आपण जरा समजावून घेऊया. आता परिमेय अपरिमेयचा भाग जरासा राहू दे बाजूला. वर्गमुळात 2 ही संख्या, जसं की आपण वर्गमुळात 2 हे संख्येचं किंमत आपल्याला ह्या ज्या संख्या आहेत ना, उदाहरणार्थ आता वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर आणायची आहे. ह्याची पार्श्वभूमीचा भाग नेमका असा आहे. वर्गमुळात 2 ही किंमत कधी येते बघा, तो कोणत्या रेषाखंडाची लांबी होते. तुम्ही 6व्या इयत्तेपासून पायथागोरसचं प्रमेय शिकताय. पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणामध्ये वापरायचं असतं, बरोबर आहे ना. मी थोडंसं काटकोन त्रिकोण इथं घेतो. असा काटकोन त्रिकोण असा घेतला आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये हा एक भाग जरा नीट बघा. मी 1 सेंटीमीटरच्या ऐवजी 1 इंच, तुम्ही वहीमध्ये घेत असताना हे 1 इंच घेऊया. 1 सेंटीमीटर फार छोटं वाटतं. 1 आणि तेवढ्याच लांबीचा हा एक रेषाखंड काढूया आणि हे दोन्ही एकमेकांना लंबरूप आहेत. त्यांच्यामध्ये 90 अंश खूण आहे, 90 अंश कोण आहे या त्रिकोणामध्ये. आणि हा झाला त्याचा, हा बघा, बघूया. 90 अंश कोणासमोर बाजूला काटकोन त्रिकोणामध्ये 90 अंश जो कोणासमोरची बाजू आहे तिला एक विशिष्ट नाव आहे. हां, काय आहे बघा, कर्ण. यस, तर त्याला कर्ण असं संबोधलं जातं, नाही का. तर हा कर्णाच्या बाबतीमध्ये तुम्ही शिकलात सेमीची मुलं. हायपोटेनिसचा स्क्वेअर हा 2 साईडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन एवढा असतो. कर्णाचा वर्ग हा बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो असं तुम्ही शिकला होता. कर्णवर्ग मराठीमध्ये लिहितो बघा. कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1चा वर्ग किंवा पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. या प्रमेयाची सिद्धता तुम्ही पुढे शिकणार आहात. आता फक्त तुम्हाला त्या पायथागोरसनं सांगितलेल्या ग्रेट शोधवर जे गणित मोठ्या प्रमाणात डिपेंड आहे, तो पायथागोरस, तो 90 अंशचा कोन. आता ह्या कर्णाची लांबी माहिती नाही म्हणून तात्पुरता आपण x घेऊया. आता कर्णाचा वर्ग म्हणजे 1चा वर्ग होईल. पहिली बाजू इथे दिसते 1चा वर्ग करूया. त्यानंतर दुसरी बाजूची लांबी सुद्धा 1 आहे, त्यामुळे x वर्ग बरोबर 1चा वर्ग 1 आणखीन 1चा वर्ग 1. आता x वर्गची किंमत 2 आली. x वर्गची किंमत 2 आली. आता मात्र पुढच्या पायरीला आपल्याला ह्या दोन्ही बाजूचं याचंही वर्गमूळ काढायला पाहिजे आणि ह्याचंही वर्गमूळ काढायला पाहिजे. x वर्गचं वर्गमूळ म्हणजे x होईल, पण 2चं वर्गमूळ हे वर्गमुळात 2च म्हणावं लागेल. तुम्ही संगणकाच्या साहाय्याने किंवा कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने जर ती किंमत काढला त्याची 1.41 अशी काहीतरी किंमत येणार आहे. तुम्ही ते तपासू शकता. तुम्ही ही असणार आहे, म्हणजे हा जो रेषाखंड असणार आहे त्याची लांबी, म्हणजे ह्या रेषाखंडाची लांबी ही वर्गमुळात 2 एवढी असणार आहे. आणि ही आपण वर्गमुळात 2 ही संख्या ह्या पान नंबर 4 आणि पान नंबर 5 वरती जॉमेट्रिकल मेथडप्रमाणे त्या वर्गमुळात 2ला संख्या रेषेवर कसं आणायचं हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हा वर्गमुळात 2च्या बाबतीमध्ये हा भाग होता. आता आपण ह्या संख्येला आपण त्या रेषेवरती स्थान मिळवून देऊया. असं घेतो बघा. ही एक संख्या रेषा आहे. या संख्या रेषेमध्ये इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं
2 आहे असं आहे. आता हे 2 पुढं घेण्यापेक्षा आता इथं मी संख्या रेषेवरती बरोबर काय करतो बघा बरं, हे जे लांबी आहे, हे जे माझं एक हे जे घर आहे तर एक संख्या रेषेवर जसा 1 2 3 4 असं सेम डिस्टन्सवरती आपण घेतो तसं इथं एक आहे ना, हा एवढ्या डिस्टन्सचा वरती मी एक खूण करून घेतो बरोबर इथं. आणि हा सेगमेंट मी तुम्ही मात्र पट्टीच्या साहाय्याने जोडणार आहात. हा सेगमेंट आपण जोडून घेऊया. आणि आता तुम्हाला माहिती आहे की हे मी स्ट्रेट लावलेलं आहे, म्हणजे इथला कोण किती अंश असणार सांगा आता बरं. हा कोण किती अंश असणार सांगा, 90. ही लांबी 1 घेतलेली आहे. 1 सेंटीमीटर 1 इंच. 1 सेंटीमीटर फार छोटं दिसतं, आपण 1 जरासं असं भरपूर घेऊया, असं जरासं तुम्हाला कळेल असं. आणि हे मी इथं असं घेतलेलं आहे, हे पण 1 सेंटीमीटर घेतले. आणि आता हा 90 अंशच्या कोणासमोरची, हां आता सांगा बरं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या रेषाखंडाची लांबी किती येणार बघा बरं. 1चा वर्ग, ह्या 1चा वर्ग, हे हा जो सेगमेंट आहे याची लांबी असणार आहे, या सेगमेंटची लांबी असणार आहे वर्गमुळात 3. पण ह्याला आपण संख्या रेषेवरती शिफ्ट करायला पाहिजे ना, ही आपली संख्या रेषा. तर आता असं होईल, ही जी किंमत आहे वर्गमुळात 2चा रेषाखंडाची लांबी, हा वर्गमुळात 2चा रेषाखंड आहे ना, तो वर्गमुळात 2च्या रेषाखंडाच्या लांबी एवढा हा जो भाग आहे बघा, हा जो रेषाखंड आहे त्याला मी संख्या रेषेवरती आणतोय. असं असं घेणार आणि असं आणणार. हा जो वर्गमुळात 2 लांबीचा हा जो सेगमेंट आहे तो असा येईल, असा येईल. वर्गमुळात 2 ह्या लांबीचा रेषाखंड इथे येईल. म्हणजे इथं ओ पासून इथं समजा ओ असं नाव देतोय, तर इथून ए पर्यंतचं हे अंतर होईल. तो हा सेगमेंट जो आहे तो असा त्याने चाप मारून दाखवला आहे बघा तिथं तुम्हाला. हे कसं खाली घ्यायचं आहे, तुम्ही कंपॉसच्या साहाय्याने हा असा सेगमेंट असा खाली घेणार आहात बरोबर. ओके, हे झालं वर्गमुळात 2ची किंमत. म्हणजे इथं आता ए जो बिंदू घेतला आहे त्याचं स्थान असणार आहे वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, तिचं वर्गमूळ आपल्याला तोंडी सांगता येत नाही. त्या वर्गमुळात 2ला आपण अशा रीतीनं संख्या रेषेवरती दाखवू शकतो. समजा तुम्हाला आता वजा वर्गमुळात 2 दाखवायला म्हणून जर परीक्षेत प्रश्न आला, फक्त आपण ह्याची दिशा ही या बाजूला घ्यायची आहे. इथं असं खूण करणार आहे, ही संख्या रेषा आपण वाढवणार तशी, आणि इथं लिहिणार आहे वर्गमुळात 2, पण याची किंमत वजा असणार आहे. समजलं सगळं ना. +2 असं दाखवता येईल, वजा वर्गमुळात 2 आपल्याला असं आणता येईल. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला अशा ह्या अपरिमेय संख्यांना आपल्याला आणायचं आहे. तुमचं काय काम आहे बघा. आता समजलं का सगळ्यांना वर्गमुळात 2 हा रेषाखंड वर्गमुळात 2 का, हे समजलं का बघा. त्यानंतर आपण असं खाली येऊया आणि मग आपण ह्या वर्गमुळात 2च्या लांबीचा विचार करून पुढं त्यांनी काय काय काम सांगितले बघा बरं. ह्याच अभ्यासमध्ये 1.4 मध्ये बघा जरा असं काय कोण सांगते. अजून आपल्याला कोणत्या कोणत्या अपरिमेय संख्यांची स्थापना करायला सांगितल्या बघा बरं. अपरिमेय संख्या, आता जस्ट त्याची ओळख तुम्हाला बाकीचं जास्त ओझं करून सांगत नाही, तुम्हाला जस्ट एक ओळख सांगतो बघा. वर्गमुळात 1 आलं तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. हा कोण सांगते सांगा बरं. 1. वर्गमुळात 2ची किंमत सांगता येईल का तोंडी आपल्याला? नाही, कारण त्याचं उत्तर पूर्णांकात नाही आहे. वर्गमुळात 3 नाही. वर्गमुळात 4, हा वर्गमुळात 4ची किंमत किती येणार सांगा. वर्गमुळात 4ची किंमत येणार 2. आता वर्गमुळात 5चं सांगता येईल का? नाही. वर्गमुळात 6चं सांगता येईल का? नाही. वर्गमुळात 7चं सांगता येईल का? नाही. वर्गमुळात 8चं उत्तर आपण तोंडी सांगू शकू का? नाही. पण वर्गमुळात 9चं सांगता येईल. ही वर्गमुळातून बाहेर आलेली हिला म्हणायचं परिमेय संख्या. वर्गमुळात 1ला ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे. आणि जिचं वर्गमूळ आपल्याला तोंडी सांगता येणार नाही त्याला आता आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. ही अपरिमेय संख्या आपली इथं आली. ह्याच्याशिवाय आणि अपरिमेय संख्येची ओळख आपण वेगळ्या पद्धतीने करून घेणार आहोत. पण ही अपरिमेय संख्या वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 त्याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही, असा भाग होता. म्हणजे तोंडी सांगता येत नाही. आता याच्या अनुषंगानं मी एक काम तुम्हाला सांगतोय बघा. जरा असं एका प्रश्नाचं उत्तर इथं आहे. अशा काही गोष्टी आपण नवीन गोष्टी अभ्यासक्रमाशिवाय काही गोष्टी शिकणार आहोत. असं काड्यापेटीमधल्या काड्या ठेवल्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा काड्या रचून ठेवल्या. ह्या 7 काड्यापैकी एक, आता हे बरोबर समीकरण नाही आहे मॅथमॅटिकली. आता कसं दिसते बघा बरं. हे 7 झाला आणि इकडे 1 आहे. 7 हे कधी 1 एवढं असतं का? पण ह्यातली एक काडी तुम्ही उचलणार आहात आणि एकच काडी उचलायची आहे आणि ती शिफ्ट करायची, अशी शिफ्ट करायची आहे की ते इक्वल झालं पाहिजे. आता हे अनइक्वल आहे, म्हणजे बरोबर चिन्ह राहिलं पाहिजे. आता उदाहरणार्थ की यामध्ये त्याचं कुठेतरी उत्तर आहे, तुम्ही शोधा. पुढच्या तासिकेच्या वेळेला ज्यांना उत्तर सापडेल त्यांनी मला पाठवतील. परत एकदा बघा, ह्या 1 2 3 4 5 6 7 काड्या आहेत.
त्यापैकी एक काडी तुम्ही उचलणार आहात आणि शिफ्ट करणार आहात. अशा रीतीने ठेवणार आहात की हे मात्र समीकरण बरोबर राहणार आहे. लक्षात घ्या, नॉट इक्वल टू येणार नाही आहे, इक्वल टू येणार आहे. तुम्ही जरासं त्याचा शोध घ्या. असं हे होतं. आता हेच पायथ्यागोरस थोडंसं कसं बदलेल बघा. आता आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या दाखवा, वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा, हे काम तुम्हाला करायचं आहे. आता थोडंसं पुन्हा काही भाग बघा बरं. तुम्हाला मी होमवर्कमध्ये काम सांगितले, हे ह्या 7 बरोबर 1 असं लिहिलेलं रोमनमध्ये काड्यापेटीच्या सहाय्यानं, आणि तुम्ही परत तुम्हाला ते इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जरा विचार करून बघा, शक्य झालं ज्यांना समजले त्यांना ते करता येईल पूर्ण. तर आता अजून एक भाग बघूया यातला पुढचा. वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आपल्याला. आता थोडी वर्गमुळात 3 ही संख्या दाखवत असताना वर्गमुळात 3 येण्यासाठी हा पायथ्यागोरस पुन्हा माहिती असायला पाहिजे. आता नेमका भाग बघा. मी कर्ण माहिती नाही तो एक्सच घेतो, म्हणजे एक्सचा वर्ग होईल. बाजू ही आता ह्या बाजूला मी ना इथून इथंपर्यंत नाही आहे, पण या इथून इथंपर्यंत झाली. समजा इथून इथं 2 पर्यंत गेलो असतं, पण लांबी 2 झाली असती. आता लांबी किती झाली बघा बरं. आता एक बाजू होणार आहे वर्गमुळात 2. समजलं का बघा, इथून इथंपर्यंत. आणि इथं मी 90 अंशाची खूण करणार आहे, इथं परत असं इथं. आणि हेच एक जे अंतर होतं ना इथं, हे मी 1 घेणार आहे परत. आता प्रश्न असा आहे, ह्याच पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा जो कर्ण तयार होईल, आता हा कर्ण, मग अशी तुम्ही एक्स म्हटला असेल तर आता ह्याला वाय म्हणूया वाटलं तर. हा जो लाल कलरचा हा जो असणार आहे, हा दुसरा जो भाग आहे, पुन्हा इथं कोण 90 अंश आहे. कर्ण हा आपण जरा तात्पुरतं वाय म्हणतो इथं मी. हा जो सेगमेंट थोडासा मोठा झाला बघा मगाच्यापेक्षा, त्याला वाय म्हणूया. आता त्याची बाजू पण जराशी मोठी झालेली आहे. ही जी बाजू आहे ना, ही वर्गमुळात 2चा वर्ग होईल. आणि पण एक बाजू बदलली, पण दुसरी बाजू बदलली का बघा बरं. ह्याची लांबी 1 आहे, ह्याची बाजू ह्या एवढीच मी लांबी ठेवतो इथं, तुम्हालाही तेवढीच ठेवायची आहे. आता इथं काय होणार बघा बरं. वायचा वर्ग बरोबर वर्गमुळात 2चा वर्ग करताना वर्ग आणि वर्गमूळ निघून जाईल. वर्गमुळात 2चा वर्ग 2. लक्षात आलं का बघा. वर्गमुळात 2चा वर्ग 2, ह्याची किंमत आली 2. वर्गमुळात 2चा वर्ग, नुसता 2चा वर्ग 4, पण वर्गमुळात 2चा वर्ग 2च, आणि 1चा वर्ग 1. आता वाय वर्ग बरोबर आलं 3 आलं, म्हणजेच वाय बरोबर येणार वर्गमुळात 3. आता तुम्हाला समजलं का बघा परत आणखीन एकदा. हा जो रेषाखंड इथं आहे, हा इथून इथंपर्यंतची लांबी पायथागोरसच्या प्रमेयानुसार परत एकदा बघा. हे 1 होतं, हे पण 1 होतं, तेव्हा हा कर्ण आला वर्गमुळात 2, म्हणून आपण त्याला असं खाली घेतलो. आता ह्याची लांबी घेतलेली आहे वर्गमुळात 3 बरोबर. ही वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 2 आहे बरोबर. ह्याच्यानंतर ही लांबी किती आहे बघा बरं. 1 वर्गमुळात 2, एक लांबी वर्गमुळात 2 आहे, आणि एक दुसरी 1 आहे. काटकोन त्रिकोणाची एक बाजू वर्गमुळात 2 आहे आणि एक बाजू 1 आहे. आता सांगा ह्याचा कर्ण किती होईल बरे. हा जो कर्ण आहे, हा कर्ण होणार आहे, हा कर्ण किती होणार बघा. हा कोण सांगते किती होणार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार किती होणार सांगा. हा वर्गमुळात 3, म्हणजे ॲक्च्युली याची किंमत होणार आहे. आता ही जी हा जो रेषाखंड असणार आहे, हा रेषाखंड म्हणजे हा असा येणार. आता हा रेषाखंड होणार आहे, आणि ह्याची वर्गमुळात 3. आलं लक्षात. तुम्ही समजा आता ह्याच्या पुढे गेल्यानंतर वर्गमुळात 3 नंतर पुढं काय येणार बघा. आता समजा तुम्हाला वजा वर्गमुळात 3 आणायचं असेल, इथं हे वर्गमुळात 3 आहे, आणि आपल्याला ह्या बाजूला वजा वर्गमुळात 3 आणायचं असेल तरी इथं असं येईल. इथं अशी खूण करून घेणार आपण, आणि इथं असणार आहे हे वजा वर्गमुळात 2 होतं, इथं असणार आहे ते वजा वर्गमुळात 3 येणार आहे. ह्या अपरिमेय संख्यांना पण असं आणायचं. आता पुढची संख्या समजा मी इथंच लंब घेतला असता. आता ह्याच्या पुढं जर मी इथं वर्गमुळात 3 घेतलं, इथं वर्गमुळात 3 आणि 1 घेतलं, समजा इथं वर्गमुळात 3 घेतलं तर हे 3 होणार. 3 अधिक 1 4 होणार. वायवर बरोबर 4 येणार, आणि वायचे वर्गमूळ किती येणार सांगा आता 2. म्हणजे इथं हे पुढं इथं जो लंबांतरचा भाग असणार आहे इथं हे, आणि हे जर जोडलं, आता हा तिसरा कर्ण, पहिला कर्ण आला वर्गमुळात 2, दुसरा कर्ण आला वर्गमुळात 3, तिसऱ्या कर्णाची लांबी ह्याच पद्धतीनुसार किती येणार. आता ह्या 2च्या ठिकाणी 3 असणार आहे, इथं 3 असणार आहे, 3 आणि इथं 4 होणार आहे. आता 4चं वर्गमूळ किती येणार सांगा. 4चं वर्गमूळ किती येणार सांगा बरं 2. आणि तुम्ही जर एवढ्या अंतरावरती बरोबर ह्याच अंतरावरती जर तुम्ही असं 2ची खूण करून ठेवला असाल तर इथं येणार आहे बरोबर हे असं. हे 1 असलेलं ना, हे जर अंतर 1 असेल
तर दुसरं अंतर हे इथं येणार, हे 2 येणार. हे आपण असं खाली घेऊन केलेलं येणार. असं पुन्हा तुम्ही जर असं असं लंबरूप हे जर हा जो कर्ण आहे हा जर कर्णाला तुम्ही खाली घेणार असं तर तो बरोबर असा इथं येणार आहे. याची लांबी होणार आहे वर्गमुळात 4 म्हणजेच 2. वर्गमुळात 4 म्हणजेच 2 असं होणार आहे. पुन्हा आता तुम्हाला समजा की वर्गमुळात 5 दाखवायचं आहे. वर्गमुळात 5 दाखवायचं आहे. तर आता काय होणार बघा. आता ही लांबी टोटली किती झाली, ही सगळी लांबी आता ही लांबी आलेली आहे. हे असं चाप मारल्यानंतर हे आलं वर्गमुळात 4 म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहोत सांगा आता. याला काय म्हणणार आहोत वर्गमुळात 4 किंवा वर्गमुळात 4 म्हणा किंवा याला 2 म्हणा. आता पुन्हा पायथागोरसचा विचार करूया. आता मात्र पुन्हा इथं असं होणार आहे वर्गमुळात 2 जी किंमत होती एकच आहे बरं का इथं. या ठिकाणी आता ही जी बाजूची लांबी होईल ही इथून इथपर्यंतची, आता ही लांबी म्हणजे वर्गमुळात 4 होणार म्हणजे 2 होणार. आता होणार 2 1 2चा वर्ग 4 4 आणि 1 5 y वर्ग बरोबर 5 म्हणजे y ची किंमत किती येणार सांगा बरं वर्गमुळात 5. आता इथं जर आपण असाच लंब टाकला आणि पुन्हा असा तिसरा पुढचा कर्ण काढला तर तो येणार आहे तो वर्गमुळात 5. ह्या बाजूला घेतला तर वजा वर्गमुळात 5 येणार आहे. असं ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आलं लक्षात. अशा रीतीनं ह्या अपरिमेय संख्यांना आपल्याला त्या संख्या रेषेवरती आणायचं आहे. थोडंसं आव्हानात्मक काम आहे पण इंटरेस्टिंग आहे. पायथागोरस प्रमेय नक्की अर्थ समजायला पाहिजे. हे असंच का करायचं आहे. तुम्ही 2 वहीच्या 2 ओळीमधलं अंतर केलं ते छोटे होते म्हणून एकला जरा असं मोठं घ्या. तुमच्या 3ऱ्या ओळीपर्यंत 4थ्या ओळीपर्यंत घ्या आणि मग हा भाग पूर्ण करून घेऊया. असं वजा अधिक अशा संख्या आपण आणू शकतो. कोणत्या कोणत्या संख्या आणायला सांगितल्या जरा बघा बरं. जास्त मोठ्या संख्या येणार नाहीत परीक्षेमध्ये पण आपल्याला जायला पाहिजे ते एवढ्या संख्यांच्यापर्यंतचं काम त्यांनी सांगितले. कोणत्या कोणत्या संख्या आणायच्या आहेत बघा. वर्गमुळात 5 संख्या दाखवायची आहे म्हणजे इथून आपल्याला वरती जायला पाहिजे पुन्हा 1ची खून करायला पाहिजे आणि असं खाली असा हा चाप मारून घ्यायला पाहिजे. वर्गमुळात 5 आहे वर्गमुळात 6 काढायला पाहिजे आणि मग वर्गमुळात 7 पण आणायला पाहिजे. म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या दाखवणार आहात तुम्ही नीट बघा जरा असं. कोणत्या संख्या दाखवणार आहात वर्गमुळात 5 दाखवणार आहात वर्गमुळात 6 काढायचे आहे वर्गमुळात 7 पण काढायचं आहे. वर्गमुळात 7 काढत असताना वर्गमुळात 5 झाल्यानंतर वर्गमुळात 6 येईल आणि मग वर्गमुळात 7 येईल. समजलं का सगळ्यांना हे पुढचं काम. काय आणखीन एकदा सांगू बघा बरं. हे 1 असेल तर हे वर्गमुळात 2 हे वर्गमुळात 2 आणि हे 1 असेल तर हे येणार वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 वरती चाप मारून जर हे अंतराचा चाप मारला तर हे होणार वर्गमुळात 4. ह्याच्या पुढचा चाप पुन्हा 1चा अंतर वर्गमुळात 5 पुन्हा लंबांतर पुन्हा 1ची खूण आणि हे वर्गमुळात 6 असं येणार. हे वर्गमुळात 6 वरती परत आपण वरती जाणार पुन्हा पाठीमागे येणार आणि हे पुढचं होणार वर्गमुळात 7. अशा रीतीनं अपरिमेय संख्यांना ज्यांचं वर्गमूळ आपल्याला तोंडी सांगता येत नाही अशा अपरिमेय संख्यांना सुद्धा आपण अपूर्णांकांना संख्या रेषेवरती आणू शकलो. पूर्णांकांना संख्या रेषेवरती आणू शकलो. तसंच या संख्यांना सुद्धा आपण याच्यावरती आणू शकतो. म्हणजे अपरिमेय संख्यांना सुद्धा आपण ह्या अशा पद्धतीनं या संख्या रेषेवरती आपण व्यक्त करू शकतो किंवा आणू शकतो. हे झालं आजचं हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपते. तुम्हाला यासाठी पान नंबर आजचं पुन्हा एक काम सांगतोय. अभ्यास प्रश्नसंग्रह 1 नावाचा भाग आहे इथं बघा. किती आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पान नंबर 59 आणि 60 याच्यावरती सुद्धा प्रश्न 12वा खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा असं एक गणित आहे. तेही तुमचं होमवर्क राहील. अशा रीतीने पहिलं प्रकरण संपले. त्यातल्या कुणाच्या काय शंका असतील काय अडचणी असेल तुम्ही हे पूर्णपणे सोडवणार आहात आणि मग तुम्ही आपण पुढच्या प्रश्नाकरता पुढच्या ह्याच्याकरता जाणार आहात. याचबरोबर आता थोडा ॲडिशनल विचारामध्ये मी एक भाग सांगतो तुम्हाला की आपण काही स्पर्धा परीक्षांना पण सामोरं जायचं आहे. NNMS सारख्या स्पर्धा परीक्षेचं सुद्धा आपल्याला गणित ते बघायचं आहे आणि त्याही दृष्टीनं थोडीशी आपण ॲडिशनल माहिती किंवा ॲडिशनल विचार आपल्यामध्ये असायला पाहिजे नाही का. अशा रीतीनं अपरिमेय आणि परिमेय संख्यांना आपण एकत्रित आणता येईल या बोर्डवरती म्हणजे ह्या संख्या रेषेवरती ह्या संख्यांना आपल्याला निश्चितपणे दाखवता येईल. एक महत्त्वाचा बदल किंवा महत्त्वाचा फरक मी सांगतोय तुम्हाला. नेमकं काय होणार आहे बघा. अशा रीतीनं ह्या संख्या पायथागोरसच्या प्रमेयाचा नीटपणे वापर करून या संख्यांना आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येईल संख्या रेषेवरती आणता येईल. थोड्या या NNMS सारखी स्पर्धा परीक्षा किंवा ह्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना नेमका स्टुडंट्सनी काय विचार करायचा आहे किंवा ह्या नेमका यातला फरक काय आहे. आता थोडासा वेळ आपल्याला ह्या तासिकेमधला उपलब्ध आहे माझ्याकडे शिल्लक थोडंसं म्हणून जरासं उद्याचं आणखीन एक काम तुम्हाला सांगतोय.
तेही काम आपण करून घ्यायचं आहे. थोडं ते नीटपणे बघा जर असं काय काम आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेला बसायचं असेल, NNMS सारख्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल किंवा गणितामध्ये सुधारणा व्हायची असेल, आपल्या गणितामध्ये गोडी निर्माण व्हायची असेल, थोडा ॲडिशनल विचार आपण ह्याचा करूया. एक भाग असा आहे बघा, NNMSच्या सारख्या परीक्षेला बसताना आपल्याला माहिती असायला पाहिजे. 1 ते जवळजवळ 30पर्यंतचे पाढे पाठ असायला पाहिजेत. सोपं जाईल. पाढे विसरू नका, पाढ्यांच्या मध्ये राहा. फार उपयोगी पडणारे संकल्पना आहेत. पाढ्या माहिती नसतील तर पाढे निर्माण करायचं कौशल्य तुमच्यामध्ये पटपट असू द्या. आणि गुणाकाराचा भागाकाराचा कंटाळा करू नका. हा एक भाग आहेच. शिवाय NNMS करता किमान तुम्हाला आणखीन सोपं जाणं, काही बुद्धिमत्तेची गणितं सोपं जाण्यासाठी किमान 1 ते 30पर्यंतचे वर्गसुद्धा तुम्हाला सगळ्यांना आले पाहिजेत. 1 ते 30पर्यंतचे वर्गापैकी तुम्हा सर्वांना माहिती असणारे हे तर आहेच आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा 16, 5चा 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100. हे झाले 10पर्यंतचे. आता 11 ते 20चे सुद्धा वर्ग तुम्ही 11 ते 20, 11 ते 30पर्यंतचे 11चा वर्ग करत असताना सुद्धा पाठ करणे किंवा 11 गुणाले 11 करणे, 11चा वर्ग, 12चा वर्ग, 13चा वर्ग, 14चा वर्ग, 15चा वर्ग, याच्यामध्ये तुम्ही हेही लक्षात ठेवा, 15चा वर्ग आणि 10चा वर्ग 100. 10चा वर्ग 100 आहे. 16, 17, 18, 19 आणि 20 याचे वर्ग पाहिजेत आपल्याला. याचे उत्तरं पाहिजेत. माहिती आहेत, पाठ आहेत, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना माहिती नाहीत, थोडंसं विसरलेलं आहे, थोडंसं कॉन्फिडन्स नाही, त्यांनी हे काम करून ठेवायचं आहे. सगळ्यांनाच हे वर्ग करण्याच्या पद्धती किंवा हे वर्ग माहिती असावं. आता थोडासा गुणाकाराचा इथं एक तंत्र आपण वापरूया. जिथं 5चा वर्ग आहे ना, समजा 15चा वर्ग करायचा असेल तर 5चा वर्ग 25 करूया आणि 1 ह्या संख्येच्या पुढची संख्या कोणती बरं बघा बरं, 2. म्हणून बे के बे इथं हे 2 लिहूया. म्हणजे याचा वर्ग होणार 225, नाही का. 20चा वर्ग करताना काय करायचं बघा, इथं 10चा वर्ग 100 आहे. फक्त 2चा वर्ग 4 करायचं आणि 1 शून्यचा वर्ग 2 शून्य करा, म्हणजे त्याचा वर्ग 400 होईल. ह्या मधल्या संख्यांचे वर्ग करत असताना सुद्धा फक्त एवढ्या नॉलेजवरती गुणाकार वगैरे न करता आपण पटपट करू शकतो. इथं 2 संख्या आहेत बघा. ह्या 1चा वर्ग करा 1च, ह्या 1चा वर्ग करा 1च. आता ह्या दोघांचा गुणाकार करा, म्हणजे काय करा, 1 गुणिले 1 करा, उत्तर 1 आलं. त्याची दुप्पट ही मध्ये लिहा. म्हणजे हे जे 11 गुणिले 11 असं करायचं काम आहे ते आपलं थोडंसं हलकं होईल. तुम्हाला जरासं रंजकता त्याच्यामध्ये निश्चितपणे येईल. 12चा वर्ग करायचा असेल तर काय करूया बघा बरं, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आता ह्यांचा गुणाकार करूया, फक्त एवढाच गुणाकार करूया, 1 गुणिले 2चा. पुन्हा नीट लक्षात घ्या, जेव्हा आपण आयडिया समजून घेतो ना तेव्हा त्या काळजीपूर्वक समजल्या पाहिजेत. ह्याचा गुणाकार आला 2, ते दुप्पट इथं लिहायचे आहेत, ती संख्या लिहायची नाही आहे. 4. असं स्किल लावून की हे आपल्याला करता येईल. आता समजा हे तुम्हाला पूर्ण करता येईल. 14चा वर्ग करताना आता थोडंसं हे ठीक आहे. हे बघा बरं, 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1, ह्याचा गुणाकार किती आला सांगा बरं, 1 आणि 3चा 3 आला आणि त्या 3ची दुप्पट किती आला सांगा, 6. आता इथं थोडंसं प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. फक्त तेवढा प्रॉब्लेम समजला की तुम्हाला सगळ्याच संख्यांची म्हणजे 21 ते 30पर्यंत सुद्धा जाता येईल. ते बघा, त्याचा पडताळ घ्या तुम्ही. आता थोडी अडचण कुठे येते, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, पण 4चा वर्ग 16 आहे, म्हणजे 2 अंकी संख्या आहे. त्या 16तला एकच स्थान आपण तिथं घेतोय. लक्षात घ्या काय बदल आहे तो. पण 1 मात्र हातच्याला देऊया आता. हां, आता ह्यांचा गुणाकार करूया. कुणाचा, 4 आणि 1चा, 1 आणि 4चा गुणाकार किती आला सांगा बरं, 4. त्याची दुप्पट करूया 8 आणि हातच्याचा त्याच्यामध्ये घालूया 9. पुन्हा 1चा वर्ग आहे तसा. ह्या टेक्निकनं जरासं इंटरेस्ट, जराशी आवड तुमच्यामध्ये निर्माण होईल ह्या सगळ्यांचे वर्ग करत असताना. पुन्हा इथं जरासं बघूया का, 16चा वर्ग, 6चा वर्ग 36, हातच्या दिले 3. ह्या दोघांचा गुणाकार करूया, 6 1 6, 6 3, 6 1 6, 6 3 9, बरोबर आहे ना. आणि 1चा वर्ग. आता ह्या गुणाकार जरासं समजून घ्या बरं, तुम्ही सेल्फ ट्राय करा त्याच्याबद्दलचा. हां, काय काय होणार सांगा बरं, 6 6, हां 36. आणि याचा गुणाकार करूया, बरोबर बोला, 6 6, 36 अशी 6 चे दिले 3. ह्याचा गुणाकार करा, हां 6 1 1 गुणिले 6चा गुणाकार 6 आला, त्याची दुप्पट करा, 12 आलं. 12मध्ये हे 3 घाला, 12मध्ये 3 घाला, किती आलं सांगा बरं, 15. 15 इथं 5 ठेवूया. पुन्हा एक हातच्या देणार बघा आपण,
बरोबर आहे. 1चा वर्ग 1 पण हा हातच्याचा 1 असे 2 होणार. बघा समजलं का? समजलं का बघा बरं. तुम्ही सेल्फ ट्राय करा. परत आणखीन एकदा ज्यांना समजलं नाही त्यांनी आणखीन एकदा लक्ष द्या. काय झालं बघा. 6चा वर्ग किती सांगा. 36. 6 6 हातच्या दिले 3. 6 1 6 नाही. 6 1 6 बरोबर आहे. त्याची दुप्पट करायला पाहिजे. 6 2 किती झाले सांगा 12 आणि हे हातच्याचे 3. एकूण किती झाले सांगा 15. 15 5 हातच्या दिला 1 बरोबर आहे ना. आणि 1चा वर्ग 1 आणि हे 2 1 आणि हातच्याचा 1 असे मिळून 2 होणार. अशा ह्या वर्गसंख्येची क्रिएटी तुम्ही दोघांची दुप्पट करणं आणि असं तुम्ही 21 ते 30 पर्यंतचे सुद्धा वर्ग जरासं वेगळ्या पद्धतीनं गुणाकाराला कंटाळा आला असेल तर गुणाकार न करता सुद्धा आपल्याला थोडेसे इंटरेस्टिंगरित्या घेता येईल. हे वर्ग पाठ पाहिजेत. ह्याच्यावर काही बुद्धिमत्तेमध्ये फार सुंदर प्रश्न सोडवायचे असतात. वर्गाच्या जवळपासच्या संख्या शोधायला वगैरे सोपं जातं. हा भाग इथं आपल्याला समजून घ्यायचा होता. समजा तुम्हाला असं एखादं गणित सांगितलं. हे एक गणित सांगतो जरा नीट समजून घ्या. असं गणित सांगितलं तर विचार कसा करायचा असतो. समजा एका मुलाचा वाढदिवस होता. त्या मुलाच्या वाढदिवसाला त्याकडे 15 मित्र होते. त्यानं 15 चॉकलेट खरेदी केले. दुकानदार म्हणला 3 चॉकलेटचे कवर जर मला परत देतील तर मी तुला 1 चॉकलेट पुन्हा मोफत देणार आहे. बघा जरा 15 चॉकलेट घेतलेले आहेत. 3 कवर परत दिल्यानंतर मी तुला 1 चॉकलेट मोफत देणार आहे. तर तो मुलगा किती चॉकलेट मोफत मिळवेल. प्रश्न समजला सगळ्यांना. एकूण होते 15 चॉकलेट. 3-3चे गट केला. उत्तर पडसी सगळ्यांनी सांगितला. किती सांगितलात. ह्या 3-3 हे 15 चॉकलेट्स आहेत. ह्या प्रत्येकामधून 1-1 चॉकलेट येईल बरोबर. आणि याची सगळ्यांची बेरीज आपल्याला किती चॉकलेट मोफत मिळेल ह्याचं उत्तर 5. हा झाला आपल्या शालेय परीक्षेतला प्रश्न. हा प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी कसा अपेक्षित आहे. हाच मुलगा जास्तीत जास्त किती चॉकलेट मिळवेल. हाच मुलगा हीच कंडिशन 15 चॉकलेट 3 चॉकलेटचं कवर जास्तीत जास्त. आता मात्र हा प्रश्न जो झाला जास्तीत जास्त किती चॉकलेट मिळेल इथं जो विचार आपण करायचा आहे तो झाला स्पर्धा परीक्षेची तयारी. म्हणजे असा ॲडिशनल विचार आपल्याला करता आला पाहिजे. आता मात्र मगाशी प्रश्न होता किती चॉकलेट मिळवेल आणि आता फक्त प्रश्न थोडासा बदल करतोय. जास्तीत जास्त तो हुशार मुलगा किती चॉकलेट मिळेल. त्यानं दुकानदाराकडनं 5 चॉकलेट मोफत घेतलं आहे आणि पुढं काय झालं बघा. तो हुशार मुलगा जास्तीत जास्तच्या वेळेला त्यानं जी 5 चॉकलेट दुकानदाराकडनं मिळाले त्यांचा आणि परत काय करणार सांगा. तो ह्या 3 चॉकलेट देणार आणखीन 1 चॉकलेट घेणार. त्या चॉकलेटचं कवर करणार आणि हे असं करून तो आता जास्तीत जास्त किती चॉकलेट घेणार. त्या जास्तीत जास्त चॉकलेटची संख्या 5 येणार नाही. किती येणार सांगा बरं. हा किती येणार 7. म्हणजे जास्तीत जास्त किती चॉकलेट घेऊ शकतो याचं उत्तर 7 येणार. असा ॲडिशनल विचार ह्या नवीन स्पर्धेच्या युगामध्ये जात असताना आपल्याला असा विचार करायचा आहे. एवढं सोपं उदाहरण असणार नाही. 15 चॉकलेट 3 चॉकलेटचं कवर 5 चॉकलेट असं नाही. अशी खोचकता त्या प्रश्नामधली नीटपणे समजून घेऊया आणि आपण पुन्हा भेटणार आहोत आजच्या तासिकेनंतर. तुम्हाला स्वाध्याय पहिल्या प्रकरणाचा परिमेय संख्याच्या पहिल्या प्रकरणामधला हा स्वाध्यायाचे प्रश्न सगळे सोडून आहात तुम्ही. पहिलं प्रकरण इथं संपते. आपण पुन्हा भेटणार आहोत ते दुसऱ्या टॉपिकमध्ये प्रकरण क्रमांक 2 करता. अशा रीतीनं आजचा तास इथं संपला. त्याचबरोबर पहिलं प्रकरण पूर्ण झालं. काही शंका असतील तर जरूर फोन करा, संपर्क साधा. शाळेकडे पुन्हा तो आपण भेटणार आहोत तेव्हा आपण त्या संदर्भात बोलू. ओके.